तर एकीकडे या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपला उमेदवार एकमेव उमेदवार अंबादास दानवे यांचं नाव जाहीर केलेलं आहे। दुसरीकडे भाजपची यादी सुद्धा कालच आली। आता अजूनही कन्फ्युजन पाहायला मिळतंय ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये। राष्ट्रवादी काँग्रेसचा जागांचा तिढा हा अजूनही सुटलेला नाहीये। पक्षाची सूत्र हाती घेतलेल्या सुनेत्रा पवारांसाठी हा आत्ताचा एक प्रकारे कसोटीचा क्षण आहे, कारण या एका जागेसाठी तब्बल 70 ते 75 जण लॉबिंग करत असल्याची माहिती आहे। पण या सगळ्या चर्चेमध्ये सर्वात आघाडीवर नाव असल्याचं कळतंय झिशान सिद्दीकी यांचं। सोबतच नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत अनेक नावांबद्दल चर्चा झाली आणि आज संजय काकडेंचे चिरंजीव विक्रम काकडे यांचं नावही बैठकीत पुढे आल्याचं कळतंय। मात्र काकडेंच्या नावाला पक्षातनं जोरदार विरोध असल्याची माहिती आहे। विक्रम काकडे हे पार्थ पवारांचे लहानपणापासूनचे मित्र आहेत, त्यामुळे पार्थ पवार त्यांच्या नावासाठी आग्रह धरून असल्याची चर्चा आहे। दरम्यान राजेंद्र जैन, सुरेश बिराजदार, उमेश पाटील, झिशान सिद्दीकी यांच्या नावांबाबत सुद्धा चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार नेमकी काय भूमिका घेतात, कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब करतात हे पाहावं लागेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं नाव आजच निश्चित होण्याची आणि घोषित होण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।